टेबल मधला स्टार असा एक मूलद्रव्य आहे. पिरियोडिक टेबल म्हणजे आधुनिक आवर्त सारणी. कार्बन हे संयुगे 9वा धडा चाललाय, 9वा 9th लेसन. विज्ञान 1 केमिस्ट्रीचा कार्बन संयुगे हा धडा जो आहे त्याच्याबद्दल आपण बोलतोय. तर कार्बन म्हणजे कोण आणि त्याचा अभ्यास का करायचा हे सगळं आपण मागच्या वेळेला बोललोय. आपल्या आवर्त सारणीमधल्या 4थ्या गणामध्ये आणि दुसऱ्या आवर्तामध्ये तो असतो. आकाराने छोटा आहे. बाह्यतम कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन असतात. केंद्रकामध्ये 6 प्रोटॉन आणि 6 न्यूट्रॉन असतात. एकूण इलेक्ट्रॉनची संख्या 6 आहे. म्हणून हा जो कार्बन आहे हा 4 इलेक्ट्रॉन देऊ किंवा घेऊ शकत नाही. त्याचं अष्टक पूर्ण करण्याकरता त्याला धडपड तर करायची आहे, पण इलेक्ट्रॉन देणं किंवा घेणं हे दोन्ही शक्य नाहीये. मग आपला बुद्धिमान कार्बन पेअरिंग करतो. त्याला आपण म्हणतो समायोजित करणे, म्हणजे इलेक्ट्रॉन एकमेकांबरोबर शेअर करतो आणि अशा पद्धतीने तो स्वतःचे विशिष्ट बंध बनवत जातो. स्वतः बरोबरच कार्बन कार्बनच्या मोठ्या शृंखला बनवत जातो किंवा त्याची वलय बनवतो, म्हणजेच काय रिंग स्ट्रक्चर्स बनवतो. पांद्यांसारखी रचना म्हणजे शृंखला, पण कसल्या शाखीय शृंखला अशाही तो बनवतो. म्हणजे असा हा जो कार्बन आहे हा स्वतः बरोबरच वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक अशा संयुगांची निर्मिती करतो आणि बाकी सगळे जे जे कोणी आहेत ज्यांना इलेक्ट्रॉनची गरज आहे अशा सगळ्यांबरोबर तो बॉन्ड करतो आणि खूप चांगला बिझनेस करतो. हे इज अ स्मार्ट बिझनेसमॅन. त्याने केलेल्या प्रत्येक बिझनेसमध्ये तो सक्सेसफुल होतो, म्हणजे त्याचे बॉन्ड खूप स्ट्रॉंग असतात. कार्बनने ज्या ज्या इतर मूलद्रव्यांबरोबर संयुग बनवलेली आहे ती सगळी शेअरिंग बेसिसवरतीच केलेली आहेत, म्हणजे पार्टनरशिप. तुझे एवढे टक्के माझे एवढे टक्के अशा पद्धतीचा बिझनेस म्हणतो ना आपण, तसं केलंय. कारण त्याच्यामध्ये काही देवाणघेवाण नाहीये, जे काही आहे ते शेअरिंग आहे. पण त्याने बनवलेले बंध हे चांगले स्ट्रॉंग बंध असतात आणि खूप वेगवेगळ्या मूलद्रव्यांबरोबर त्याचे सगळे बंध असतात आणि म्हणूनच त्याची एक स्वतंत्र ब्रांच आहे, ज्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री असं म्हणतात. त्या सगळ्याचा आपण अभ्यास करणार आहोत आज. त्याचा महत्वाचा पुढचा टप्पा क्रियात्मक गट, ह्याच्याकडे आपण जाऊ. पटापट आपली पीपीटी रिवाइज करू आणि मग तो मुद्दा काय आहे तिकडे जाऊ. चला, हा आपल्या कार्बनच्या रचनेचा भाग होता. मध्यभागी केंद्रक आहे, त्याच्यामध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन आहेत. आजूबाजूला 2 कक्षा, पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत 4 इलेक्ट्रॉन. त्याची संयुजा आहे 4, म्हणजेच त्याची व्हॅलेन्सी आहे 4, कारण 4च इलेक्ट्रॉन त्याच्या बाह्यतम कक्ष होते. अष्टक पूर्ण करण्याकरता 4ची गरज आहे, म्हणून 4 ही त्याची संयुजा आहे. आता कार्बन का बरं वर्सेटाईल आहे त्याच्याबद्दल आपण आत्ताच बोललो. तो सेंद्रिय असेंद्रिय संयोग अशा जर आपण वर्गवारीमध्ये बघितलं तर सगळी सेंद्रिय संयोग हे कार्बनचे संयोग असतात. सहसंयोजी बंध हा त्याचा स्पेशल असा गुणधर्म आहे, जो बाकी सगळ्या मूलद्रव्यांमध्ये आहे, पण कार्बनच्या बाबतीमध्ये तो खूप स्ट्रॉंग आहे, कारण कार्बन 4 सहसंयोजी बंध बनवतो. मग त्याच्यामध्ये एकेरी, दुहेरी, तिहेरी बंध. आणि ते कसे करतात की इलेक्ट्रॉन एकमेकांबरोबर शेअर करणं, असं एकमेकांना ओव्हरलॅप करायचं. हातात हात घेतो की नाही आपण तसे, असे शेल्स एकमेकांबरोबर, म्हणजे तुमची आणि माझी अशी जर आपण बाह्यतम कक्षा एकमेकांच्या वर खाली अशी ओव्हरलॅप केली. ओव्हरलॅपचा अर्थ आहे वर खाली पण शेअर केलेलं आहे, त्याला ओव्हरलॅपच म्हणतात. तर अशा पद्धतीने जर आपण आपल्या कक्षांना ऍडजस्ट केलं तर माझा इलेक्ट्रॉन तुमच्या कक्षात, तुमचे इलेक्ट्रॉन माझ्या कक्षात उड्या मारू शकतात आणि माझ्या एका इलेक्ट्रॉनची तुमच्या एका इलेक्ट्रॉनची सोय होऊ शकते. म्हणजे तुमचाही फायदा माझाही फायदा. अशा पद्धतीने हा कार्बन सगळ्यांबरोबर सहसंयोजी बंधाची निर्मिती करतो आणि नवे नवे बंध बनवतो. हा अष्टपैलू आहे, कारण की याची अनेक प्रकारे ख्याती आहे. कोणाही बरोबर बंध बनवू शकतो असा हा स्मार्ट, जसं मी म्हणलं तसं स्मार्ट बिझनेसमॅन आहे. चांगलं बोलणं आणि लोकांना अट्रॅक्ट करून त्यांचा फायदा आपला फायदा सांगणं हे सगळ्यांना जमत नाही. चांगला बिझनेस करण्याकरता मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं होतं, तुमचं पुस्तक विकायचं असेल तुम्ही मागे लागलात तर ते घेणार नाही, पण तुम्हाला त्यांना पटवून द्यावं लागेल, ते पण त्यांच्या मूडप्रमाणे. असं ज्याला जमतं तो बिझनेस करू शकतो, तो कार्बन करतो. त्याला 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे, त्याला गरज आहे, त्याला खूप गरज आहे, पण लोकांची गरज काय आहे हे तो शोधून त्याच्याप्रमाणे त्यांच्याबरोबर बंध बनवतो आणि हे सोपं नाही, जे कार्बन करतो, म्हणून तो स्पेशल आहे. टेट्राव्हॅलेन्सी म्हणजे 4 हा असा मॅजिक नंबर आहे की त्याच्याकरता त्याला देणं घेणं शक्य नाही आणि पेअरिंग हा एकच ऑप्शन आहे, म्हणून त्याची टेट्राव्हॅलेन्सी. टेट्रा या शब्दाचा अर्थ आहे 4, व्हॅलेन्सी म्हणजे संयुजा. 4 ही संयुजा ही त्याची स्पेशलिटी आहे, वैशिष्ट्य आहे त्याचं. कॅटेनेशन म्हणजे काय, कार्बन स्वतःच्याच लांबच्या लांबच्या लांब लांब अशा साखळ्या बनवत जातो. कार्बन 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 अशी चालली झुकझुक गाडी कार्बनची. म्हणजेच सगळे कार्बनचेच अणू त्याच्यामध्ये एकामागे एक लागलेले असतात. अशा लांबच्या लांब साखळ्या तो स्वतःच्याच बनवू शकतो आणि कितीही लांब बनवू शकतो आणि कुठे त्यांना तोडू शकतो, कारण ते सगळे कार्बनच आहेत ना. एकाच फॅक्टरीत बनलेले सगळे, ते सगळे एकमेकांचं ऐकतात
आणि ते सगळे एकमेकांना धरून ठेवतात आणि म्हणून कॅटेनेशन ही कार्बनची आणखी एक स्पेशालिटी आहे. मग आहे विद्युत ऋणात्मकता. मी तुम्हाला मागे सुद्धा हे सांगितलं होतं की कार्बन हा अधातू आहे, त्याच्यामुळे कार्बन इलेक्ट्रॉन घेतो. इलेक्ट्रॉन देऊन टाकणं हे त्याच्या कॅपॅसिटीमध्ये नाहीये, तो अधातूंच्या कॅटेगरीमध्ये येतो, त्याच्यामुळे तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे पण डेडली नाहीये. म्हणजे तुम्हाला तुमचे इलेक्ट्रॉन मी घेईन पण मी तुम्हाला त्रास देणार नाही, तुमच्या अंगावर अटॅक करणार नाही, तुमचं आणि माझं भलं बघून करेल. म्हणजे 6, 7, 8 असं ज्यांचे ऍटॉमिक नंबर आहेत व्हॅलेन्स शेल मधले, ऍटॉमिक नंबर नाही, असे ज्यांचे व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन आहेत, ज्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन 7 इलेक्ट्रॉन किंवा 5 इलेक्ट्रॉन असेल, तर ते इलेक्ट्रॉन खेचून घेतात, म्हणजे मागतात द्या लवकर किंवा असं अटॅक करतात, दे नाही तर मारेन, जसे की हॅलोजन्स करतात. तसं कार्बन करत नाही. कार्बन घेतो पण कार्बन शहाणा आहे, त्याला त्रास देत नाही, म्हणून तसे बंध टिकतात आणि चांगले स्ट्रॉंगली टिकतात, सुखी राहतात. ठीक आहे, म्हणून तो विद्युत ऋणात्मकता दाखवतो पण स्मार्टली दाखवतो. हायड्रोकार्बन्स बद्दल आपण मागच्या वेळेला बोललो होतो. त्याच्यामध्ये हायड्रोजन आणि कार्बन अशा 2 महत्वाच्या मूलद्रव्यांचा समावेश असतो. अशा सगळ्या संयोगांना आपण हायड्रोकार्बन म्हणतो. तर हायड्रोकार्बनचे मुख्यत्वे 2 भाग आहेत, एक आहे सॅच्युरेटेड आणि दुसरा आहे अनसॅच्युरेटेड, म्हणजेच काय संपृक्त आणि असंपृक्त हायड्रोकार्बन्स. हे मागच्या वेळेला आपण पाहिलं होतं. संपृक्त म्हणजे प्रत्येक कार्बनची पोट भरण्याची जी गरज आहे ती 4 बॉन्डची आहे, तर प्रत्येकाने एक 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 असा सिंगल बॉन्ड बनवला. कार्बनने कार्बन बरोबर किंवा इतरही मूलद्रव्यांच्या अणूंबरोबर एकेरी बंध बनवले, तर ते असं संपृक्त हायड्रोकार्बन्स. पण कार्बनला जुनी खोड आहे, तो खूप वेगवेगळ्या गोष्टी करतो, दुहेरी तिहेरी बंध बनवतो. मग जर डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड म्हणजे दुहेरी बंध किंवा तिहेरी बंध बनवले, तर त्याला आपण म्हणतो असंपृक्त. असंपृक्त म्हणजे तसं त्याचं पोट भरलेलं नाहीये, 4ची गरज आहे, तर 4 वेगवेगळे लोक पाहिजे. तसं न होता दोघांनीच परस्परांशी डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड केला, म्हणजे दुहेरी आणि तिहेरी बंध जर असतील तर ते असतात असंपृक्त हायड्रोकार्बन्स. ह्याच्या बरोबर आणखीन 2 पद्धतीने किंवा 3 पद्धतीने आपण त्यांची आणखीन डिव्हिजन करू शकतो. एक आहे स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन्स, म्हणजेच काय आपण त्याला रेषीय हायड्रोकार्बन असे म्हणतो. रेषीय शृंखला, एका रांगेत चालल्यात, लांबच्या लांब पट्ट्याच्या पट्ट्या चालल्यात. दुसरी आहे शाखीय शृंखला म्हणजे ब्रांच्ड चेन्स, एका रांगेत पण त्याला फांद्या फुटल्यात, इकडे तिकडे इकडे तिकडे असे, इकडे ते कार्बन तिकडे कार्बन, त्याला दुसरे असे काही किती लांब ते पसरू शकतात. त्या शाखा आहेत, त्याच्या मूळ जी रचना आहे, मूळ जी रेषा आहे किंवा जी मूळ साखळी आहे त्याला आलेल्या फांद्या म्हणजेच काय शाखीय शृंखला. आणि तिसरं जे आहे ते आहेत त्याचे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स किंवा त्याचे ॲरोमॅटिक कंपाऊंड्स किंवा आपण त्याला सायक्लिक कंपाऊंड्स म्हणतो, किंवा त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, काहीतरी म्हणतात, मी आत्ताच मगाशी म्हणाले होते त्या शब्दाला, त्याच्यामध्ये त्यांच्या रिंग असतात, रिंग स्ट्रक्चर्स असतात. ठीक आहे, मराठी शब्द येईल तो मी सांगेन तुम्हाला. म्हणजेच वलय, वलय वलय म्हणजे अशा गोलाकार किंवा त्याच्या बंध, ते पहिला कार्बन गोल फिरून शेवटचा कार्बन आणि पहिल्या कार्बनची बॉन्डिंग असेल, अशा पद्धतीने जे वलय म्हणजे बंध, ती अशी मोकळी नाहीये, दोन्ही टोकं उघडी नाहीत, त्याची एकमेकांना जोडलेली आहेत. अशा पद्धतीने वलय, वलयांकित जास्त त्या शृंखला हा कार्बन बनवतो. म्हणजेच काय आपण त्याच्या शृंखलांचा किंवा त्याच्या ज्या स्ट्रक्चर्सचा अभ्यास करताना या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करू शकतो, की ते ब्रांच्ड आहेत का, सर्कल आहेत का, डबल बॉन्ड आहेत का, ट्रिपल बॉन्ड आहेत का, नुसतेच सरळ रांगेत आहेत. अशा अनेक पद्धतीने आपण त्याचा अभ्यास करतो. एवढंच नाही तर 3 डायमेन्शन मध्ये, म्हणजे आता 3 डायमेन्शन मध्ये समजा माझ्याकडे ही डब्बी आहे. 3 डायमेन्शनचा अर्थ आहे की याला लांबी, रुंदी आणि उंची 3 भाग आहेत, लांबी, रुंदी आणि उंची. म्हणजे उंचीचा जो घटक आहे ना तो आपल्या ग्राफ पेपरवर नसतो, त्याच्यामध्ये लांबी आणि रुंदी असते. मग आपण जी रेष काढतो किंवा त्याच्यामध्ये जो ठोकळा काढतो त्याची फक्त लांबी आणि रुंदी बघतो. पण जर याला मी बघितलं तर याची लांबी, रुंदी आणि उंची ह्या सगळ्या गोष्टी मला कळतात, म्हणजे हे 3 डायमेन्शन मध्ये आहे. आता ह्या रचनेला समजा हा एक कार्बनची एक चेन आहे आणि याच्या एका वरच्या बाजूला मी एक गट लावला, समजा हा हॅलोजन आहे, त्याची जागा इकडे ठेवली का इकडे ठेवली, या बाजूला लावलं का या बाजूला लावलं. सांगायचा मुद्दा असा की त्रिमितीय रचनेमध्ये म्हणजे 3 डायमेन्शन स्पेस मध्ये
याला मी हे गट इकडे लावले, याच्यावरून त्याचा आणखी एक भाग पडतो, त्याला आपण सिस आणि ट्रान्स कंपाऊंड असं म्हणतो. सिस म्हणजे डावीकडचे, ट्रान्स म्हणजे अपोजिट. समजलं? म्हणजे रचनेच्या आधारावरती त्याचे आपण कसे कसे भाग करून अभ्यास करतो. सिस कंपाऊंड आहे, ट्रान्स कंपाऊंड आहे, डबल बॉन्डेड किंवा अनसॅच्युरेटेड आहे, ब्रांच कंपाऊंड आहे, असे सगळे शब्द तुम्ही जे ऐकाल त्याचा अर्थ हा आहे की कार्बनच्या ह्या सगळ्या संयुगांचा अभ्यास करताना आपण त्याची रचना कशी आहे ह्याच्याकडे लक्ष देतो. समजलं? कारण कार्बनची स्पेशालिटी हीच आहे की तो अनेक प्रकारच्या रचना करतो. कार्बन आणि हायड्रोजनच्याच तुम्ही अभ्यास करायला गेलात, नुसत्याच कार्बन आणि हायड्रोजनच्या, तरी तुम्हाला अनंत प्रकारचे संयुग बघायला मिळते. ठीक आहे. आता कार्बनी संयुगांमधील क्रियात्मक गट ह्याचा आपण मागच्या वेळेला सुरुवात केलेली होती. क्रियात्मक गट म्हणजे काय? क्रिया म्हणजे क्रिया, कोणतेही काम. क्रियात्मक गट म्हणजे काय? कार्बनची संयुग जी असतात त्याच्यामध्ये हायड्रोजन कार्बन, आपण हायड्रोकार्बनचा अभ्यास करतो, तर कार्बन आणि हायड्रोजन त्याच्यामध्ये आहे. पण जसे काही मानाचे लोक आपल्या घरामध्ये असतात, जसं आपल्या समजा आपलं घर आहे, आपल्या घरामध्ये आई बाबा आजी आजोबा काका काकू असे सगळेजण आहे, जॉईंट फॅमिली, मोठी फॅमिली. पण त्या घरामधला मानाचा माणूस आजोबा आजी हे लोक जे म्हणतील ते आपण ऐकतो. ते आपल्या घरातले क्रियात्मक गट आहेत. हायड्रोकार्बन जे आहेत ते हायड्रोकार्बन्स मध्ये हायड्रोजन कार्बन याच्या रचना तर आहेतच, पण त्याच्यामध्ये काही मानाचे लोक येऊन बसतात, तर ते कोण असतात? क्रियात्मक गट. मग त्यांच्याप्रमाणे सगळी शृंखला बदलते आणि ते कुठून येतात? कार्बनच त्यांना बोलवतो. का बरं? जसं मी तुम्हाला म्हटलं, कार्बन अनेक लोकांबरोबर अनेक पद्धतीचे बंध बनवतो. ही कार्बनची स्पेशालिटी आहे. समजा एक असा माणूस आहे, त्याला बिझनेस करायचा, तो स्मार्ट आहे, त्याला बिझनेस कसा करायच्या ह्याच्या सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये क्लिअर आहेत. समजा त्याच्या आजूबाजूला तो जिथे राहतो तिथे भात शेती होते, तर भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांबरोबर काय बिझनेस करता येईल ह्याचं त्याचं वेगळं बॉन्डिंग चाललेलं आहे. ठीक. भात शेती करून ते तांदूळ जिकडे कुठे न्यायचे ट्रान्सपोर्ट, त्या ट्रान्सपोर्टवाल्या लोकांशी काय बिझनेस करता येईल ह्याचं त्याचं वेगळं बॉन्डिंग चाललेलं आहे. क्रिया वेगळ्या वेगळ्या आहेत. शेती करणं वेगळं, ट्रान्सपोर्ट करणं वेगळं, स्टोअर करणं वेगळं, बरोबर, आणि त्या सगळ्याचं मार्केटिंग करणं वेगळं. जिकडे जिकडे जे जे करणं शक्य आहे तिकडे त्या त्या क्रियांचे वेगवेगळे गट आहेत. समजलं? पण मी बिझनेस करणार आहे, समजा ही व्यक्ती मी आहे, जी मला माहित आहे की बिझनेस कसा करायचा, तर मी याच्याशी वेगळं डील करेन, त्याच्याशी वेगळं डील करेन, त्याच्याशी वेगळं डील करेन, ह्याच्याशी वेगळं डील करेन, सगळीकडनं माझा प्रॉफिट मी बघेन. सेम कार्बन करतो. कार्बन हायड्रोजन बरोबर सुखी आहे, चाललंय त्यांचं व्यवस्थित, पण ती खाज असते ना, हे करून बघू, ते करून बघू, ते करून बघू. ह्याच्यामध्येच कार्बन खूप साऱ्या वेगवेगळ्या लोकांबरोबर पण बंध बनवतो आणि त्या मानाच्या लोकांना आपल्या गटामध्ये आणून बसवतो आणि नवे बंध बनवतो. आणि अशा पद्धतीने कार्बनच्या संयुगांच्या संख्येमध्ये वाढ होत जाते. हे क्रियात्मक गट काय असतात? स्पेशल गट असतात जे कार्बन हायड्रोजन सोडून असतात, किंवा कार्बन आणि दुसऱ्या कुठल्या महत्वाच्या मूलद्रव्याबरोबरचा एखादा गट असतो. उदाहरणार्थ बघा, हॅलोजन. हॅलोजन हा एक क्रियात्मक गट आहे. जसं मी तुम्हाला म्हणलं की अटॅक करून इलेक्ट्रॉन काढून घेतात. कार्बन पण इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्याच्यामध्ये विद्युत ऋणात्मकता आहे, तो इलेक्ट्रॉन घेणार काढून, पण तो त्रास देणार नाही, तो छान प्रेमाने आपण एकत्र राहू, तुझं घे माझं घे, आपण छान राहूया असं राहणार आहे. पण काही टॉक्झिक लोक असतात की नाही मला पाहिजे म्हणजे पाहिजेच असे जे असतात, खेचून घेणारे, त्या गटामध्ये येतात हॅलोजन्स. त्यांना एकाच इलेक्ट्रॉनची कमी आहे, त्याच्यामुळे ते अटॅक करतात समोरच्या लोकांमध्ये आणि त्याच्याबरोबर बंध बनवतात. म्हणजे ते बळजबरीने लग्न करतो ना आपण तसे, मला लग्न करायचं ते तुझ्याशी आणि त्याच्याशी लग्न करायचं आणि आयुष्यभर त्याला छळायचं, कारण या माणसाला लग्न करायचं नाही करायचं विचारलं कोणी. मी तुम्हाला हे का सांगते, असे जसे आपले स्वभाव असतात तसेच आपल्या मूलद्रव्यांचे पण स्वभाव असतात. हॅलोजनचा सगळा गट आहे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ह्या सगळ्यांना आपण बघितलं तर यांच्यापासून ऍसिड्स बनतात. हायड्रोक्लोरिक ऍसिड. आता हायड्रोक्लोरिक ऍसिड मध्ये HCl आहे बघा, त्यातला जो क्लोरीन आहे तो डॉमिनेटिंग आहे, त्याने हायड्रोजनला पकडलंय की तुला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे ना, चल ये माझ्यावर, आणि खेचून घेतलं त्याचं इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन दोघांकडे आहे, पण डॉमिनेटिंग कोण आहे? क्लोरीन, कारण तो निगेटिव्ह आहे. असे जे गट असतात ते क्रियात्मक गट असतात.
त्यांच्याबरोबर हे एवढ्या टॉक्सिक लोकांबरोबर पण हा आपला कार्बन चांगले बंध बनवतो. त्याचे जे काही त्याची जी काही संयुग आहेत त्या संयुगांमध्ये हॅलोजन गटला जो घेतो त्याच्या मग तो त्याचा क्रियात्मक गट होतो. त्या साखळीतला तो क्रियात्मक गट हॅलोजन होतो आणि तो त्याला त्याच्या मनाप्रमाणे करतो, नाही असं नाही. पण बॉस इज ऑलवेज कार्बन, कारण कार्बनच खेळवतो ह्या सगळ्यांना. दुसरा आणखी एक महत्वाचा क्रियात्मक गट म्हणजे OH. मी तुम्हाला म्हटलं होतं की क्रियात्मक गटांमध्ये कार्बन किंवा ऑक्सिजन किंवा हायड्रोजन, म्हणजे स्पेशली हायड्रोजन आणि कार्बन आपण म्हणजे हायड्रोकार्बनचा विचार करतोय, तर ह्यांना जोडलेले पण दुसरे एलिमेंट्स असतील, जसं की आता OH गट, ह्याच्यामध्ये हायड्रोकार्बन मधला हायड्रोजन आहेच की, पण कार्बन नाही आता ऑक्सिजन आलं, तर OH गट हा असा ऑलरेडी एक गट आहे. OH मायनस, H प्लस, OH मायनस, H2O आपल्याला माहितीये पाणी H2O, त्याच्यामध्ये H प्लस असतात आणि OH मायनस असतात. तर ते OH मायनस जे आहेत ते स्वतःच एक क्रियात्मक गट आहे. तर ते पण विचार येतात कार्बन बरोबर आणि ते बनवतात अल्कोहोल. अल्कोहोल म्हणजे दारू. आपण वेगवेगळ्या पदार्थांपासून म्हणजे फळांपासून जी दारू बनवतो, उदाहरणार्थ ग्रेप्स पासून जी वाईन बनते, ग्रेप्स म्हणजे आपली द्राक्ष. तुम्हाला माहिती असेल की नाशिक वगैरे भागामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये ह्या द्राक्षांचे मळे आहेत, तर तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं पीक निघतं. पण त्याच्यापासून जेव्हा वाईन बनवली जाते तर ती खूप मोठी प्रोसिजर आहे. त्याला आंबवून त्याच्यामधले काही केमिकल चेंजेस झाल्यानंतर त्याच्यामध्ये अल्कोहोल बनतं. आपल्याला माहितीये की आपली जी द्राक्ष असतात ती गोड असतात, थोडीशी किंचित आंबट असतात जेव्हा ती कच्ची असतात. आता याच्यामध्ये पण केमिस्ट्री आहे. फळ कच्चं असतं तेव्हा आंबट असतं, बरोबर. आंबा सुद्धा कच्चा असतो, म्हणजे कैरी जेव्हा असते तेव्हा ती आंबट असते, पण ती पिकल्यानंतर ती आपोआप गोड होते की नाही. म्हणजेच ऍसिडिक कंटेंट त्याच्यामधला कमी होतो आणि ग्लुकोजची निर्मिती जास्त होते, म्हणजे काहीतरी चेंजेस झाले त्याच्यामुळे. आता गोड झालेलं हे जे फळ आहे ते तुम्ही तसंच ठेवणार 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 सडवणार, ठेवून ठेवून खराबच होतात ना फळं. आणि मग त्याच्यापासून जे मद्य बनतं त्याच्यामध्ये अल्कोहोल बनतं, म्हणजे OH गट त्याच्यामध्ये येतो. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये बराच वेळ जावा लागतो, आपोआप ते लगेच होत नाही. आणि तसं ते करायचं पण नाही, कारण की प्रत्येक केमिकल रिएक्शनची एक ठराविक वेळ असते, ती पूर्ण झाल्याशिवाय तो घटक पूर्णपणे बनत नाही, बरोबर. तर असा जो क्रियात्मक गट आहे. आणि हा अल्कोहोलचा खूप चांगला उपयोग औषधांमध्ये होतो, हँड सॅनिटायझर्स मध्ये होतो. दारू म्हणजे दारू असं नाहीये, त्याचे खूप चांगले आणि हेल्थ करता उपयुक्त असेही फायदे चांगले लोक करून घेतात. ते आपल्या हातात आहे. जसं विज्ञान आहे, विज्ञान एक शस्त्र आहे, जसं तुम्ही वापराल तसंच ते वापरलं जाईल, बरोबर. तसंच ह्या गटाचं सुद्धा. ठीक आहे, असे बाकीचे बरेच गट आहेत, आपल्याला पुस्तकामध्ये याची लिस्ट दिलेली आहे. आता प्रभाव गुणधर्म काय म्हणजे काय. आता कार्बन आणि हायड्रोजनच्या साखळ्या आपण बघितल्या, त्याचा काहीतरी उत्कलनांक असेल, काहीतरी द्रवणांक असेल, पण क्रियात्मक गट त्याच्यामध्ये जेव्हा ऍड होतात, म्हणजे जे फंक्शनल ग्रुप त्याच्यामध्ये ऍड होतात तेव्हा त्याचे गुणधर्म बदलतात, त्याच्यामध्ये काही बदल होतात. प्रतिक्रियाशीलता श्रेणी, त्याच्यामध्ये किती प्रतिक्रियाशील आहेत, कोणता गुणधर्म ते दाखवतात, कशा त्या अभिक्रिया करतात, नवीन नवीन काय गुणधर्म त्याच्यामध्ये येतात, हे सगळं कारण नवीनच पदार्थ बनलाय ना. आणि याच्यानंतर कार्बन कंपाऊंडची समरूप मालिका, म्हणजे त्याला आपण एकाच रांगेमधले हे अल्केन्स, अल्किन्स, अल्काइन्स, हे सगळं आपल्या पुस्तकात सुद्धा आहे, आपण बघणार आहोत आता. आणि मग येतं सेंद्रिय संयुगांचं नामकरण, म्हणजेच IUPAC नॉमेनक्लेचर. खूपच महत्वाची गोष्ट आहे, या धड्यामधला स्टार फॅक्टर आहे हा. हे तुम्हाला एकदा समजलं ना की याच्यासारखी सोपी गोष्ट कुठली नाही आणि एखादी इंटरेस्टिंग गोष्ट पण कुठली नाही. आणि मग त्याचं नामकरण कसं करायचं तर ऐकून घ्या. आता पुस्तकात जेव्हा जाऊ आपण तेव्हा हे सगळं बघूच. हायड्रोकार्बनचा प्रकार निश्चित करायचा. हे कोणत्या प्रकारचा हायड्रोकार्बन आहे, रेषीय शृंखला आहे का, त्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप आहे का, डबल बॉन्ड आहे का, ट्रिपल बॉन्ड आहे, हॅलोजन ग्रुप आहे का, काहीच नाहीये का, रचना एखाद्या फांदीसारखी आहे का गोल आहे, हे सगळं बघायचं. ही पहिली गोष्ट. मग कार्बनचे अणू मोजायचे किती आहेत, 1, 2, 3, 4, 5, 5 लिहून ठेवायचं. मग 5 कार्बन असतील आपण त्याला काय म्हणतो, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, म्हणजे 5 म्हणजे पेंटेन. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं ना, आपण मराठीमध्ये 1 ते 10, हिंदीमध्ये 1 से 10, इंग्लिशमध्ये 1 to 10, संस्कृतमध्ये एकम ते दशम असं जे मोजतो, तसंच
केमिस्ट्रीमध्ये कार्बनच्या बाबतीत मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डिकेन हे 10 शब्द फार महत्वाचे आहेत. 10 कार्बनच्या रचना, त्यांची नावं हे आपोआप त्याच्यामध्ये येतं. आपल्याला 10वी 12वी पर्यंत ना 10 कार्बनच्या पुढे कुठली शृंखला येणार नाही. 10 कार्बन जर आपल्याला समजले तर आपलं आयुष्य खूप सुखी होणार आहे. त्यातले सोपेच आहेत ना. 1 ते 5 तर पेंटेन आपल्याला माहितीये, पेंटागॉन, हेक्झागॉन, हेप्टागॉन, ऑक्टागॉन, नोनेन आणि डिकेन. डिकेन म्हणजे डिकेड या शब्दाचा अर्थ आहे 10. त्याच्यावरून डिकेन म्हणजे 10 असं आपण लक्षात ठेवू शकतो. नोनेन म्हणजे 9 असं काहीतरी करून लक्षात ठेवा. पण हे सगळे 1 ते 10 माहिती असले पाहिजे. कारण आता जसं मी तुम्हाला म्हटलं कार्बन 5 म्हणजे तो पेंटेन आहे, हे मला समजलं. आता त्याच्यामध्ये कुठला फंक्शनल ग्रुप आहे का, त्याच्यामध्ये कुठल्या फंक्शनल ग्रुपच्या कार्बनला त्याचा नंबर द्यायला पाहिजे, हे सगळं ह्याच्यामध्ये येतं. आणि मग त्याचं नाव खूप सोप्या पद्धतीने करता येतं. आता ह्याच्यामध्ये आणखीन 2 महत्वाचे मुद्दे आहेत, इथेनॉल आणि इथेनॉइक ऍसिड. हे आपण करणारे पुढच्या वेळेला. आता आपण जाऊया सरळ धड्यामध्ये, कारण तिथे आहे आपल्याला पूर्णच्या पूर्ण टेबल. ठीक आहे. आता बघा, थोडं लक्ष द्या, खूप इंटरेस्टिंग आणि मस्त आहे. कार्बनिक संयुगांमधले क्रियात्मक गट. क्रियात्मक गट या शब्दाचा अर्थ आहे फंक्शनल ग्रुप्स. कोणता रंग घ्यावा? हा घ्यावा. चला. कार्बन आणि हायड्रोजन सोडून हॅलोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, गंधक म्हणजे सल्फर, अशा वेगवेगळ्या मूलद्रव्यांना तुम्ही जेव्हा आपल्या कार्बनीय शृंखलांमध्ये टाकता तेव्हा ते बनतात क्रियात्मक गट. आता इथे लक्ष द्या, ऑलरेडी आपल्या पुस्तकामध्ये क्रियात्मक गटांचा एक चार्ट दिलेला आहे. हॅलोजन बरोबरचा जो क्रियात्मक गट आहे त्याला हॅलो ग्रुप म्हणतात. हॅलो, त्याच्यामध्ये क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन असे लोक ऍड होतात. ऑक्सिजन, ऑक्सिजन हा दुसरा विषम अणू, विषम म्हणजे दुसरा, कार्बन हायड्रोजन सोडून जो एक वेगळा अणू आलाय त्याच्यामध्ये, जो ऑक्सिजनचा आहे. त्याचे 6 वेगवेगळे गट आहेत, क्रियात्मक गट. अल्कोहोल, जसं मी मग अशी म्हणाले, अल्कोहोल बरोबर. अल्डिहाइड, COH, C डबल बॉन्ड OH, त्याला CHO असं म्हणतात. कीटोन, C डबल बॉन्ड O, इकडे मोकळं इकडे मोकळं. समजा मी इथे CH3 टाकला तर माझा एक प्रकारचा संयुक्त तयार होतं, CH3. मला जे हवं ते मी टाकू शकते. ठीक आहे. मग आहे कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे COOH गट. इथर नुसतंच O गट आहे. या ऑक्सिजनच्या इकडे आणि इकडे पण कार्बनच्या शृंखला जाऊ शकतात. ईस्टर, COO म्हणजे हा कार्बन, हा डबल बॉन्ड, आणि इथे या हायड्रोजनच्या ऐवजी एक ऑक्सिजन. बघा, एक नवीन माणूस ऍड झाला. एक स्टोरी आहे, त्या स्टोरी मधले हिरो हिरोईन आहेत कार्बन आणि हायड्रोजन. एका पिक्चर मधले हिरो आणि हिरोईन आहेत कार्बन आणि हायड्रोजन. या दोघांची स्टोरी चाललेली आहे. त्याच्यामध्ये एक तिसरा माणूस ऍड झाला जो आहे ऑक्सिजन. या ऑक्सिजनमुळे किती 6 बघा, 1 2 3 4 5 6 वेगवेगळ्या गोष्टी ऍड झाल्या स्टोरीमध्ये. विचार करा, स्टोरी किती लांबेल. म्हणजेच काय, आता कार्बन आणि हायड्रोजनच्या ज्या काही शृंखलांचा तुम्ही अभ्यास करत होतात त्याच्यामध्ये 6 वेगवेगळे क्रियात्मक गट ऍड झाले. एका क्रियात्मक गटाच्या दोन्ही बाजूला तुम्ही जे वाटतील ते, जितके वाटतील तितके कार्बनचे ग्रुप टाकत राहा, खेळत राहा, आणि तुम्ही बघत राहा की किती मोठे मोठे कंपाऊंड्स तुम्ही लिहिताय. जे तुम्ही लिहिताय ते सगळे अस्तित्वात आहेत, म्हणजे ते ऑलरेडी अस्तित्वात आहेत आणि त्याचा अभ्यास तुम्ही करताय. कारण तुम्हाला समजलं की अशा रचनांच्या काही कार्बनच्या संयुगांना ऑलरेडी आपण अभ्यासू शकतोय. हे सगळं त्यांनी ऑलरेडी केलंय, जे आपण शोधलंय. ठीक आहे. कोण तो? कार्बन. मग आहे नायट्रोजन. त्या गटाचं नाव आहे अमीन म्हणजे अमाइन. तर NH2 असं तो ऍड होतो. CH3NH2, C2H5NH2 हे सगळे त्याचे संक्षिप्त रचना रूप आहेत. हे फार महत्वाचे आहेत, ही लक्षात ठेवायची आणि रचना लक्षात ठेवायची. OH म्हणजे कसा, मध्ये O, इकडे आणि इकडे बॉन्ड आणि इकडे हायड्रोजन. CHO मध्ये C डबल बॉन्ड OH, कीटोन मध्ये C डबल बॉन्ड O आणि लिहायचा CO. हे पूर्णच्या पूर्ण टेबल आपल्या वहीमध्ये आपण लिहायचंय आणि हा तुमचा आहे होमवर्क. कारण याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाहीये. हे तुम्हाला एकदा डोक्यात पक्क समजलं की तुमचं काहीच चुकणार नाही.
आणि हे चुकण्यासारखं नाहीये, फार सोपं आहे. आता समजातीय श्रेणी म्हणजे काय हे आपण मागच्या वेळेला बरोबर बघितलं होतं. त्याची आपल्याला खाली टेबलमध्ये उदाहरणं पण दिलेली आहेत बघा. समजातीय श्रेणी एकाच फॉर्मॅटमध्ये असलेले सगळे. जात म्हणजे कार्बनच्या कंपाऊंडची जात, म्हणजे कोणता गट आहे. माणसांच्या जातीसारखं, म्हणजे स्पेशली आपल्या देशातल्या अनेक जाती प्रकारांबद्दलचं इथे काही देणं घेणं नाही. इथली जात म्हणजे फंक्शनल ग्रुप. समजलं? म्हणजे कोणत्या गटातला येतो. समजातीय म्हणजे एका प्रकारचे, सोप्या भाषेत. आता ह्याच्यामध्ये अल्केन, अल्केन म्हणजे एकेरी बंध, आणि सगळे संपृक्त, त्यांचं सगळ्यांचं पोट भरलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन. एका रांगेत चाललंय की नाही, काही दुःख आहे का यांना? मस्त चाललंय सगळं, जसा पहिला तसे बाकीचे सगळे एका रांगेत. त्या आपण त्या रांगोळ्या काढतो ना, तशी रचना दिसते, सेम टू सेम. नंतर आता अल्कोहोल, अल्कोहोलची समजातीय श्रेणी. आता बघा आपण याचं जरा एक चित्र काढून बघूया, मग तुम्हाला मला नीट सांगता येईल की ह्या समजातीय श्रेण्या येतात कुठून. बघा खूप सोपं आहे आणि लॉजिकल आहे. एक तर आहे आपला मिथेन. मिथेन मध्ये आहे कार्बन आणि 4 बाजूला 4 हायड्रोजन, बरोबर. CH4, H, H, H आणि H. हा आहे आपला सगळ्यात पहिला हायड्रोकार्बन. CH4 मिथेन. आता मी फक्त M लिहिते बरं का, M फॉर मिथेन. आता समजा मला हा हायड्रोजन काढायचा आहे. हा कशाला, हा खालचा घेऊ आपण, चला कुठलाही काढू शकतो आपण. हा मला काढायचा आहे आणि इथे दुसरा एक फंक्शनल ग्रुप टाकायचा आहे, जो आहे O आणि H. असा लिहिला होता ना तिकडे, डॅश O डॅश H. मग आता माझा नवीन मॉलिक्यूल काय बनेल, नवीन संयुग काय बनेल. हा जसा कार्बन आहे तसा कार्बन मध्ये राहीलच. इकडे राहील हायड्रोजन, इकडे येईल हायड्रोजन, इकडे येईल हायड्रोजन, आणि जो बदललाय तो मी लिहून टाकते आता लाल रंगाने. खालच्या बाजूला झाला OH. हा OH ग्रुपच आहे, तर तो एकत्रच जॉईन होतो. आणि काय बाहेर पडलं इकडनं, H प्लस. बरोबर, बरोबर ना. म्हणजेच काय, तो हायड्रोजन, हायड्रोजन प्लस का होईल, तो प्लस नाही होणार. तो हायड्रोजन विथ इट्स 1 इलेक्ट्रॉन जे शेअर केलंय ते काढून घेतलं ना आपण, त्याच्याकडे त्याचा इलेक्ट्रॉन आहे तो बाहेर निघाला, OH गट इकडे आला, आणि मग CH3OH म्हणजे बनला मिथेनॉल. CH3OH हा झाला तुमचा पहिला मिथेनॉल, म्हणजे अल्कोहोल गटातला पहिला माणूस. आता समजातीय श्रेणीमध्ये काय करायचं आपल्याला, रचना वाढवत जायच्या. कशा, सेम. एक कार्बन होता, आता 2 कार्बन घ्यायचे, 1 2. पुढचं पण काढून घेऊ आपण, 1 2 3. आणखीन एक घेऊया पुढचं, 1 2 3 4. असं तुम्ही वाढवू शकता. म्हणजे हा कार्बन 1 आहे, हे कार्बन 2 आहेत, हे 3 4. आता कार्बनला, आता आपल्याला ठरलंय ना आपलं, आपण समजातीय श्रेणी करतोय म्हणजे अल्कोहोलची श्रेणी करतोय. मग आपण इथे काय करणार, मी सगळीकडे OH गट लावून टाकते. आता का बरं, आपल्याला आता समजातीय श्रेणी बनवायची अल्कोहोलची. सगळीकडे मी OH गट लावला, कारण प्रत्येक कार्बनचा शेवटचा एक जो कार्बन होता तो मी काढला, आणि सगळीकडे हायड्रोजन काढून OH लावून टाकला. झालं. आता उरलेलं काय करायचंय मला, बस सगळ्यांची आता मला 4 4 एवढी संयोजन पूर्ण करायची आहे. आणि हे कोण आहेत, सगळे संपृक्त, म्हणजे प्रत्येक कार्बनचे एकेरी बंध आहेत. तर हे झाले 3, हा झाला 2 आणि 2, ह्या कार्बनचे 3. तुम्ही रचना बघा, ही फार सोपी आहे. हे तुम्हाला एकदा कळले ना की तुम्ही एकेरी, दुहेरी, तिहेरी बंधवाले कुठलेही कार्बनचे संयुग काढू शकता. आता मी काय केलं, मधल्या कार्बनला आता
4 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे, तर 2 बंध इथे ऑलरेडी झालेले आहेत, फक्त 2 हायड्रोजन लावून टाकले मी. परत शेवटचे कार्बन सगळीकडे सेमच असणार आहे. मागे एक बंध दुसऱ्या कार्बन बरोबर त्यांचा आहे, वरती एक हायड्रोजन, खाली एक हायड्रोजन आणि इकडे एक OH बॉन्ड. झालं. हे झाले 3 कार्बन. चौथ्या कार्बनच्या बाबतीमध्ये पण सेमच होणार. आता मी तिथे हायड्रोजन लिहित नाही, पण हे 3, हे 2, हे 2 इथले आणि हे इथले. बघा बरं, रचना सारखी आहे की नाही? समजातीय श्रेणी बनली. आता हा काय बनला? हा होता मिथॅनॉल. मिथॅनॉल, मिथेन पासून बनलेला मिथॅनॉल. बरोबर. हा मिथेन गॅस, त्याच्यापासून बनला मिथॅनॉल. मग हा बनला इथेनॉल, हा बनला प्रोपॅनॉल, हा बनला ब्युटॅनॉल. म्हणजेच काय झालं? आता मी काय करतेय, बाकी सगळं सेम आहे, फक्त नावामध्ये शेवटी बदल झाला. OL, OL फॉर अल्कोहोल. म्हणजेच मी आता अल्कोहोलची समजातीय श्रेणी बनवली. बेसिक घेतलं होतं मी हायड्रोकार्बनचं, एक म्हणजे ब्रांच नसलेली, म्हणजे रेषीय शृंखला, आणि त्याच्यामध्ये पण मी घेतले होते अल्केन. अल्केनची जशी मी बनवते तशी मी अल्काईनची पण बनवू शकते, अल्किनची पण बनवू शकते. म्हणजे माझ्यावरती आहे की मला किती वेगवेगळ्या प्रकारच्या समजातीय श्रेण्या बनवायच्या आहेत. समजलं? याला म्हणतात समजातीय श्रेणी, जी ऑलरेडी आहे. हे कुठून आली? ही सगळी रचना कुठून आली? ही इथे आली. बघा, आपण जी आपल्या ह्या रचनांमधनं बघितली तीच शॉर्टकट मध्ये, फक्त संक्षिप्त रचना सूत्रामध्ये तुम्हाला इथे दिसते. कळलं? हाच तो मिथॅनॉल आहे, हा इथेनॉल आहे, हा प्रोपॅनॉल आहे, ब्युटॅनॉल आहे. संपलं. आता तुमच्या ऍडिशनल अभ्यासाकरता तुम्ही त्याचा कंपॅरिझन करा. त्याचा उत्कलनांक बघा. उत्कलनांक म्हणजे बॉइलिंग पॉइंट, किती डिग्रीला तो बॉईल होतो, त्याच्या वाफा निघतात. हे टेम्परेचर बघा. हे मिथेनॉल इथेनॉल किती कमी टेम्परेचर वरती उकळतात, बरोबर. म्हणूनच त्यांचा वापर ह्या नेल पेंट वगैरे ह्याच्यामध्ये बघा वाळून जाते नंतर ती, ओके नाही. सो अशा ठिकाणी ह्याचा वापर केला जातो. पुढचं आहे अल्कीनची समजातीय श्रेणी. अल्कीन, ENE, ज्याचा शेवट ENE मध्ये येतो, तिथे दुहेरी बंध असतात. म्हणजेच हे असंपृक्त. असंपृक्त हायड्रोकार्बनचा अर्थ आहे दुहेरी किंवा तिहेरी बंध. सी इथे तुम्हाला दिसतंय ना, हा दुहेरी बंध आहे, हा दुहेरी बंध आहे, हा दुहेरी बंध आहे आणि हा पण दुहेरी बंध आहे. या सगळ्या समजातीय श्रेणीमध्ये 2, मग 3, 4 आणि 5 असे एका रांगेमध्ये कार्बन वाढलेले आहेत, आणि ही आहे त्या इथिनची समजातीय श्रेणी. समजलं? आता जाऊया खाली. आता ह्या सगळ्यांमध्ये जे काही प्रॉपर्टीज, जसे की समजा त्याचा उत्कलनांक वाढत जातो, तो एका 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 टप्प्याने हळूहळू वाढत जातो, किंवा त्याची घनता वाढत जाते, तर हळूहळू टप्प्याटप्प्याने वाढते. का बरं वाढते? त्याच्यामध्ये अणूंची संख्या वाढली की त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज वाढणारच आहेत ना. अगदी हे जे काही मिथेन तर गॅसच आहे रेग्युलर टेम्परेचरला, मायनस मध्ये त्याचं मेल्टिंग पॉइंट आहे. म्हणजे विचार करा की तो ऑलरेडी 0 डिग्रीला गॅसमध्येच असतो. म्हणजे असा जो काही एकदम छोटा अणू आहे, त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यात आणखीन अणू टाकले तर काय होणार आहे? त्यातल्या गुणधर्मांमध्ये वाढ होणार आहे विशिष्ट अंतराने, बरोबर. हे तुम्हाला वरच्या टेबलमध्ये सापडतं. आता कार्बनिक संयुगांच्या नामकरण पद्धती. एक तर आहे सामान्य नामकरण पद्धत, जसं आपण एकमेकांना म्हणतो. आपल्या वर्गामध्ये जर एखादा मुलगा असेल, त्याचं नाव असेल समीर, आपण त्याला म्हणतोय सम्या. आपण नावाचं शॉर्टकट करतो, सामान्य नामकरण. आपल्या घरामध्ये समजा एखाद्या मुलाचं नाव असेल अमित, त्याला अम्या. एखाद्या मुलीचं नाव असेल अमृता, तिला पिंकी. इट्स ओके. म्हणजे काय, घरातली नाव आहेत ती, सामान्य नामं. माझंच नाव आहे दीपिका, पण घरात मला मनू म्हणतात. मनू आणि दीपिकाचा तसं काही संबंध नाहीये, पण ते सामान्य नामं आहेत. चिंकी, पिंकी, बंड्या, अंड्या, ही सगळी आपण जी नावं देतो जशी सामान्य नाव आहेत, तशीच आपल्या कार्बनिक संयुगांना सुद्धा सामान्य नाव आहेत. मग ती काय आली? जेव्हा खूप सुरुवातीला सगळे वेगवेगळ्या देशांमधले लोक कार्बनच्या संयुगांचा अभ्यास करत होते,
त्यांनी आपापल्या पद्धतीने नावं दिली त्यांना. आपल्याकडे भारतामध्ये लहान मुलांना चिंटू पिंटू असं म्हणायची सवय आहे, तिकडे त्यांना वेगळ्या पद्धतीने म्हणायची सवय आहे. गोष्ट तीच आहे, नावं वेगवेगळी आहेत. उदाहरणार्थ बघा, आमच्या इकडे जो तुम्हाला किंगफिशर पक्षी माहितीये का, त्याला काही ठिकाणी खंड्या म्हणतात, आमच्या इकडे त्याला देव पक्षी म्हणतात. म्हणजे पक्षी एकच आहे, नावं वेगळी वेगळी आहेत. आम्ही सांगितलं इथल्या गावातल्या लोकांनी, अरे आमच्याकडे एक मस्त नवीन पक्षी आलाय, तो असा असा दिसतो, निळ्या निळ्या रंगाची पाठ आहे, इतकं सुंदर पक्षी आहे, देव पक्षी आहे. दुसरीकडचे लोक म्हटले ते देव पक्षी नाही, तो खंड्या आहे. आमच्या गावात आम्ही खूप हजारो पिढ्यापासून बघतोय, भांडणं होतात. तर म्हणूनच काय, सामान्य नामकरण पद्धतीमध्ये एकाच गोष्टीला अनेक नावं असतात आणि त्याच्यामुळे कन्फ्युजन होतं बरं, शिवाय सगळी माहिती मिळत नाही. आता बघा, ब्युटेन नुसतं एवढंच नाव असेल तर त्याच्यामध्ये वेगवेगळे आहेत ना, आयसोब्युटेन आहे किंवा एक सरळ रचनेवाला आहे किंवा रिंगवाला आहे, काही असू शकतं ना, ते कळतच नाही आपल्याला, कारण की ते स्पेसिफिक नाहीये, नुसतंच कॉमन नाही, म्हणजेच काय सामान्य नामकरण. मग हे कन्फ्युजन क्लिअर करण्यासाठी आलं IUPAC नॉमेनक्लेचर, आणि ही खूप मस्त गोष्ट आहे. हायड्रोजनला हायड्रोजन म्हणायचं हे जगातल्या सगळ्या देशातल्या लोकांनी मान्य केलेलं आहे. माझ्या इकडे हायड्रोजनला समजा मी हंडू म्हणाले, तर ते हंडू हे इथलं कॉमन नाही, पण जगामध्ये तो हायड्रोजनच म्हणून प्रसिद्ध आहे आणि सगळ्यांनी त्याला हायड्रोजनच म्हणायला पाहिजे, असं आहे. समजलं? तर ती आहे IUPAC नॉमेनक्लेचर, म्हणजेच इंटरनॅशनल, आय फॉर इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. हे स्पेशल केमिस्ट्रीच्या लोकांचं नामकरण सोहळा आहे. एखाद्या मुलाचं आपण नाव ठेवतो म्हणजे आपण काय करतो, त्याला नाव ठेवतो, त्याला नाव देतो आपण, त्याची ओळख देतो. तेच काम IUPAC केमिस्ट्रीसाठी करते. जे जे काही नवे नवे लोक जन्माला येतात, कोण असतात ते जन्माला आलेले, वेगवेगळे पदार्थ असतात, वेगवेगळे कंपाऊंड असतात, त्यांना नावं काय ठेवायची, नाव ठेवणे म्हणजे आपण त्या लोकांना नावं ठेवतो तशी नावं नाही येत ती, त्याची ओळख म्हणून. तुम्हाला तुमचं नाव तुमची ओळख आहे, माझं नाव माझी ओळख आहे, तसंच त्या पदार्थाचं नाव, त्या कार्बनच्या संयुगांचं नाव ही त्याची ओळख असायला पाहिजे, सगळ्या जगाने मान्य करायला पाहिजे. त्याच्याकरताचा हा रूल आहे. काय करायचं, त्याच्यामध्ये 3 घटक आहेत, जनक, प्रत्यय, उपसर्ग. जनक म्हणजे बाबा आणि प्रत्यय म्हणजे आडनाव. अरे आपलं नाव, बाबांचं नाव, आडनाव सेम फॉर्मॅट आहे. तुमचं नाव, बाबांचं नाव, आडनाव सेम टू सेम. कसं काय बघा, सगळ्यात आधी तर काय, आपल्याला कसं ओळखतात सांगा बरोबर, ती श्रीकांतची पोरगी आहे, किंवा तो आहे ना, तो तात्या आहे ना, तात्याचं पोरग आहे, असं असं काहीतरी आपलं एक ओळख असते जेव्हा आपण लहान असतो तेव्हा. म्हणजे आधी काय करायचं, बाबांना शोधायचं म्हणजे कार्बनच्या अणूंची संख्या मोजायची. आपली ओळख आपल्या बाबांच्या नावामुळे, माझं नाव दीपिका श्रीकांत दीक्षित, तर माझ्या बाबांचं नाव श्रीकांत आहे, तर मी श्रीकांतची मुलगी ही माझी ओळख आहे, तर माझे बाबा कोण आहेत, श्रीकांत, म्हणजे त्याची ओळख, म्हणजे माझ्या फॅमिलीची इंडिकेशन आहे ती, बरोबर की नाही. तर कार्बन अणूंची संख्या हे आपल्या बाबांची ओळख. सगळ्यात पहिल्यांदा बाबाला शोधायचं. आता बघा, ह्याच्यामध्ये काय केलंय, 1 2 3 3 कार्बन. जनक कोण आहे त्याचा, प्रोपेन. 3 कार्बन म्हणजे कोण आहेत, मिथेन, इथेन, प्रोपेन. समजलं आपल्याला, प्रोपेन आहे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये 3 नाही, कार्बन किती, 1 आणि 2 कार्बन आहेत, 1 आणि 2 कार्बन म्हणजे झाला इथेन. बाबा कोण याचा, इथेन. 2 कार्बन वाले लोक इथेन. ह्याच्यात कार्बन किती, 1 2 आणि 3 कार्बन म्हणजे झाला प्रोपेन. परत हा आणि हा सेम आहे, दोघांचे बाबा सेम, 3 कार्बन. ह्याच्यामध्ये किती, 1 2 3 4 कार्बन, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. 4 कार्बन म्हणजे ब्युटेन. ह्याच्यामध्ये 3 कार्बन, परत हा आला याच्याबरोबर प्रोपेन, ह्याच्यामध्ये पण प्रोपेन. पण 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 आता बघा, हे इथपर्यंत ठीक होतं, एकेरी बंध होता. इथे आहे दुहेरी बंध. मग प्रोपेन नाहीये, तो आहे प्रोपीन. इथे तिहेरी बंध, प्रोपीन नाहीये, तो आहे प्रोपाईन, YNE, तिहेरी बंध.
दुहेरी बंध असेल तर ENE ही ओळख आहे, आणि ANE म्हणजे एकेरी बंध. समजलं? आता आपल्याला 52 लोक कळले. आता काय करायचं? रचना सूत्रामध्ये एखादा क्रियात्मक गट असल्यास जनक नावातील शेवटचे ई अक्षर काढून त्या जागी क्रियात्मक गटाचे संक्षिप्त नाव म्हणून लावायचे. ठीक आहे. कार्बन शृंखलेतील कार्बन अणूंना एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत अंक द्यायचे. आता त्याला नंबर करायचं. नुसतेच बाबा शोधून काढून काय उपयोग नाही. क्रियात्मक गट कुठे आहेत ते बघायचं. क्रियात्मक गट इथे ऍसिड आहे. ऍसिड COOH हा ऍसिड आहे. CHO मधला OH हा अल्कोहोल आहे. हा डबल बॉन्ड हा अल्कीन आहे, आणि हा अल्काईन आहे, आणि ह्याच्यामध्ये पण अल्कोहोल आहे. म्हणजे अरे बाबा लोकांना शोधलं आपण. मेन कोण आहेत? मिथेन, इथेन, प्रोपेन ही फॅमिली शोधली. आता बघायचं की त्याच्यामध्ये कोणी मानाचे लोक तर नाहीयेत ना. मानाचे लोक म्हणजे क्रियात्मक गट. ते क्रियात्मक गट कोणत्या कार्बनवर येऊन बसलेले आहेत? तो होतो मानाचा गणपती, म्हणजे मानाचा कार्बन. बघा, आपल्या गावामध्ये जेव्हा गणपतीचं विसर्जन होतं की नाही, तेव्हा मानाचे गणपती आधी जातात, बरोबर? तसं लग्न कार्यामध्ये पण मानाचे लोक असतात. त्यांचं आधी मानपान करावं लागतं, नाही तर मग त्यांना राग येतो. म्हणजे सगळ्या लग्नामध्ये विध्वंस करायचा प्रयत्न करतात. मग लोक काय म्हणतात, जाऊ दे बाबा, त्यांचा मान त्यांना देऊन टाका. तर लोकांना हे नाही कळत, मान ही भीक नाहीये, मान स्वतःहून द्यायची गोष्ट असं. तुमचं काम तसं असलं पाहिजे की लोक तुम्हाला मान देतील. मान मागायचा नसतो, मान कमवायचा असतो. पण ती फिलॉसॉफी सोडून कार्बनकडे येऊया. कार्बनच्या बाबतीमध्ये पण असे मानाचे कार्बन असतात ज्यांच्यावरती क्रियात्मक गट येऊन बसलेले असतात. म्हणजे कोण हे क्रियात्मक गट? कोण आहेत? हे तेच स्पेशल मानाचे लोक आहेत. जसं आपल्याला ना लग्न कार्यामध्ये मुलाची आई, मुलाची बहीण, हे लोक कोण असतात? मानाचे लोक असतात. त्यांचा मानपान करावं लागतं. तसंच ह्या कार्बन ज्याच्यावरती क्रियात्मक गट येऊन बसले त्याला नंबर कमीत कमी येईल हे बघायचं. त्याचा पहिले मान ठेवायचा. तो रांगेमध्ये अशा ठिकाणी बघायचा कमीत कमी नंबर येईल. कसं काय? बघा. तुम्हाला काय माहिती काय बोलत असतात, सांगते, टेन्शन घेऊ नका. बघा, आता आपण बघतोय नंबरिंग कसं करायचं. समजा एक वेट मी एक कार्बनची शृंखला घेते, 6 कार्बनची. 1 2 3 4 5 6. हे 6 कार्बनचे मी घेतलेले आहेत चेन. ठीक आहे. आता समजा ह्या कार्बनला मी लावला एक अल्कोहोलचा गट OH. आता मला नंबर द्यायचा. एकूण किती कार्बनची किती मोठी, सगळ्यात मोठी जी लाईन आहे तो आपला बाबा असणार आहे, म्हणजे बाबा गट. सगळ्यात आपलं नाव कसं आपल्या बाबांच्या नावावरून येतं की नाही, तसं बाबांना शोधायचं. म्हणजे सगळ्यात मोठी चेन कार्बनची कोणती ते शोधायचं. आता मी कसं नंबर करू शकते? 1 2 3 4 5, किंवा 4 आणि हा 5 असं करू शकते. इकडनं गेलं तर या बाजूने करून बघू आपण. हा 1 किंवा हा 1 सेमच आहे. हा येईल दुसरा, हा येईल तिसरा, हा येईल चौथा, हा येईल पाचवा. म्हणजे याच्यामध्ये 5 कार्बनच्या लॉंगेस्ट चेन 5 आहे. म्हणजे हा होईल पेंटेन. पेंटेन होईल. 5 म्हणजे पेंटेन, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे आपला बाबा यातला कोण आहे? पेंटेन. मी काय करते? सिंगल बॉन्ड आहे म्हणून त्याला ANE घेतलेला आहे. त्याच्यामध्ये अल्कोहोल हा मानाचा गट आहे. अल्कोहोल टाकला ना आपण इथे, बघा, मानाचा गणपती. कार्बन कोण झाला? मानाचा कार्बन. मग 3 नंबरचा कार्बन हा महत्वाचा कार्बन. ह्याला मान मिळायला पाहिजे. तुम्ही नंबर देताना इकडनं किंवा इकडनं नंबर देताना चूक नाही व्हायला पाहिजे. मानपान देताना नवऱ्या मुलाच्या आईचा मान पहिले यायला पाहिजे. त्याच्या आधी मुलीच्या आईचा मान नाही ठेवायला पाहिजे. हे मी काय सांगते तुम्हाला, मला पटो न पटो हा मुद्दा नाही, मी तुम्हाला कॉमेडी म्हणून सांगते की लग्नांमध्ये अशा गोष्टी होतात. त्याचा मान, त्याचा आधी तो मान मिळाला पाहिजे. घरातल्या मोठ्या माणसांचा मान आधी व्हायला पाहिजे. हे बरोबर आहे ना? त्या सिस्टीम प्रमाणेच आता मानाचा गट कुठे आहे? 3 वरती. म्हणजे इकडून किंवा तिकडून कुठूनही मोजा, पण त्याचा अपमान नाही व्हायला पाहिजे, तो पहिल्यांदा यायला पाहिजे.
गटामध्ये. आता हे कसं काय सांगते मी तुम्हाला. हीच रचना बघा, तर हीच रचना जर मी अशी केली, सेम कार्बन 1 2 3 4 5 आणि 6वा इथं काढलाय ना मी वरती, इकडे OH काढला होता. आता समजा मी OH गट इथे लावला, आता काय होईल जरा बघा. हे कार्बन 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 मगाशीच चेन आहे बरं का. आता मी नंबरिंग केलं, 1 2 3 4, हा 5वा किंवा हा पण 5वा, हे तर सेमच आहे, त्यांचा काही प्रॉब्लेम नाहीये, दोघं बिचारे समजूतदार आहेत. असं केलं तर माझा फंक्शनल ग्रुप म्हणजे माझा मानाचा कार्बन अशा मोजमाप करतानाचा दुसरा होतो, 2 नंबर. उलट्या बाजूने मोजलं तर 1 2 3 4 5. ओ शिट, इकडे हा कार्बन 4 नंबरचा झाला, म्हणजे त्याचा अपमान झाला. म्हणजे मला असं उलट मोजून चालणार नाही, असं मोजायचं नाही, त्याचा अपमान होईल. मग काय होईल, गोंधळ. नो, मग काय करायचं, असंच मोजायचं. पण जर मी उलट केलं तर, आता बघा तुम्ही म्हणाल काय काय तुम्ही आम्हाला सांगून कन्फ्यूज करताय. मी तुम्हाला कन्फ्यूज नाही करत आहे, मी तुमचं काम सोपं करते. सगळी उदाहरणं इथेच बघा, तुम्हाला सगळं समजेल की मी काय सांगते. 4 5 6, आता मी काय केलं, रचना बदलून टाकली. ते 6 आहेत हा, 1 2 3 4 5 6. आता 1 2 3 4 5 आणि 6. इकडनं मोजलं मी डावीकडून, तर आता बघा मजा अशी झालेली आहे, रचनात्मक गट क्रियात्मक गट इकडे आला. डावीकडून मोजलं तर त्याचा नंबर 5 येतो, पण जर मी उजवीकडून मोजलं तर 1 2 3 4 5 6. तर आता याचा नंबर आला 2. म्हणजे मी जेव्हा डावीकडून मोजायला घेतलं तर माझा क्रियात्मक गट C2 झाला. म्हणजे मला आता इकडून मोजलं पाहिजे. मोजमाप करताना माझ्या हातात निर्णय आहे की मला मोजायचं कसं. तर मी असं मोजे की माझा क्रियात्मक गट कमीत कमी नंबरच्या कार्बनवर येईल. ही खूप महत्वाची गोष्ट आहे, म्हणून त्याच्याकरता आपण जास्तीचा वेळ घेतला, उदाहरणं घेतली आणि हे समजून घेतलं की अरे तर बाबा शोधायचा नंबर ऑफ कार्बन्स. ते समजलं की मग फंक्शनल ग्रुप, कोणी मानाचे गणपती येऊन बसलेत का आपल्या कार्यालयामध्ये किंवा आपल्या उत्सवामध्ये, तर बघायचं ओ अच्छा हे लोक मानाचे गणपती आलेले. मग काय करायचं, ते कोणत्या कार्बनच्या पाठीवर बसलेले आहेत ते शोधायचं. त्या कार्बनचा अपमान होऊ नये म्हणून त्याला कमीत कमी नंबर कसा येईल असं नंबरिंग करायचं. म्हणजे आता तुम्हाला काय कळलं, सगळ्यात मोठी शृंखला म्हणजे तुमचा फॅमिली, अल्केन ब्युटेन बिटेन जे काही आहे ते तुम्हाला कळलं. फंक्शनल ग्रुप कुठे आहे ते कळलं, ते कोणत्या कार्बनवरती आहेत ते कळलं, त्याचा नंबर काय ते कळलं. इथपर्यंत तुमची गोष्ट आता आली. आता सगळ्याचा शेवट करायचा आहे, तुम्हाला त्याचं नाव बनवायचंय. म्हणजेच काय करायचंय, नाव पूर्ण करायचं. कार्बन शृंखलेतील कार्बन अणूंना एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत अंक द्यायचे. CHO COOH ह्या क्रियात्मक गटातील कार्बनला 1 हा अंक द्यायचा. हे क्रियात्मक गट नसतील तर शृंखलेचे अंकन 2 दिशांनी होऊ शकते. ज्या अंकनामुळे क्रियात्मक गट धारण करणाऱ्या कार्बन अणूला लहान अंक मिळेल ते अंकन ग्राह्य धरायचे. आपण तेच केलेलं आहे बरोबर. आणि मग त्याला फायनल नाव द्यायचं. आता त्याची उदाहरणं आहेत खाली, ते आपण बघू म्हणजे तुम्हाला ते समजेल. बघा कुठे गेलं ते सोडवलेलं, हा हे बघा या टेबलमध्ये आहे वरती. हा बघा 1 2 3 झालं, 3 कार्बन बरोबर. इकडनं मोजा तिकडनं मोजा 3च आहे, कारण 2 वरती कार्बन आहे, OH ग्रुप आहे. मग आता हे काय होईल, मिथेन इथेन प्रोपेन
तर काय होईल, प्रोपेन टू ऑल. ऑल काय आहे, अल्कोहोलचा, बघा अल्कोहोलचा संक्षिप्त क्रियात्मक गट. अल्कोहोल कसं लिहायचं, टू ऑल. आता क्लोरीन बघा, 1 2 3 4 5, इकडनं मोजलं की नंबर येतो 4, आणि इकडून मोजलं तर नंबर येतो 2, 1 आणि 2, हा 1 हा 2. मग कुठून मोजायचं, डावीकडून मोजायचं. आणि बाबा कोण आहे, 1 2 3 4 5, 5 म्हणजे पेंटेन. पेंटेन झाला. क्लोरो गट कशावरती आहे, इकडून मोजलं तर 2 वरती, 2 क्लोरोपेंटेन. खाली आता काय आहे, कीटोन ग्रुप आहे हा, C+O हा फंक्शनल ग्रुप आहे इकडचा. या बाजूला कार्बन आणि या बाजूला परत कार्बन. मग आता एकूण कार्बनची संख्या किती, 1 2 3 4 5, 5 आहे म्हणजे पेंटेन झालं. कार्बन इकडून मोजलं की दुसरा, इकडून मोजलं की चौथा, म्हणजे इकडचंच मोजणं बरोबर आहे की नाही. कार्बन 2 ऑन, ONE 1 नाही, ONE ऑन. का बरं, हा आहे आपला कुठे गेला तो, हा बघा, हा कीटोन ग्रुप आहे हा. ठीक आहे, समजलं. अशा पद्धतीने आपण आपल्या सगळ्या संयुगांची नावं ही IUPAC नावं आहेत, ही रेग्युलर नावं नाही आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही त्यांच्या शृंखलेला आधी बघितलं, त्याच्यातला कोणत्या नंबरवरती आपला कार्बन आहे ते बघितलं, आणि त्या कार्बनवरचा फंक्शनल ग्रुप कोणता आहे त्याच्याप्रमाणे त्याचं आडनाव बदललं. हे काय आहे, कीटोन आहे ना, मग आडनाव काय आलं, कीटोनचं आडनाव आलं. हे काय एक क्लोरो आहे ना, मग पहिले नावाच्या सुरुवातीला फक्त क्लोरोच्या बाबतीमध्ये सुरुवातीला येतं, बाकी सगळे गट त्याच्या आडनावामध्ये जातात. हे इट्स लाईक ऑल अल्कोहोल. आज आपण इथे थांबूया. आपण जे काही शिकलो हे नवं होतं, कठीण नाही, नवीन आहे. पुढच्या वेळेला आपण ह्याचा पुढचा भाग बघू, ह्याची जी काही उदाहरणं आहेत ती सोडवू. तुम्ही तुमच्या पद्धतीने हे सोडवून बघा, काही अडलं तर मला विचारा. थांबूया आपण आजच्या दिवशी. आज खूप छान इंटरेस्टिंग भाग केलाय आपण कार्बन केमिस्ट्रीचा. पुढच्या वेळेला आपण ह्याच्या पुढच्या टप्प्यात जाऊया. थँक्यू सो मच. बाय. थँक्यू संगीता मॅम.